नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज एक अशीच MSF बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यालयीन आदेश दाखवत आहे। हा जो कार्यालयीन आदेश आहे तो कार्यालयीन आदेश हा बघा, इथे तुम्ही बघू शकता 7 जानेवारी 2026 रोजीचा आहे आणि तुम्ही या कार्यालयीन आदेशामध्ये पाहू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षा कर्मींचा करार रद्द करण्याबाबतचा हा कार्यालयीन आदेश आहे। तर तुम्ही देखील पाहू शकता कार्यालयीन आदेश नूतनीकरण रद्द करणे बाबत। तर बघा, येथे तुम्ही विषय बघू शकता, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षा कर्मींचा करार रद्द करणे बाबत। तर बघा, पुढे संदर्भ बघा, तुम्ही पुढे आपण डिटेलमध्ये काय माहिती दिलेली आहे त्यांनी जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माहे जानेवारी 2026 मधील 174 सुरक्षा कर्मींचा खालील जोडलेल्या यादीमधील करार नूतनीकरण धोरणानुसार 150 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजेरी व सद्यस्थितीत गैरहजर असून गैरहजेरीबाबतचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे त्यांचे करार नूतनीकरण न करता व रद्द करण्यात येत आहे। तर बघा, तुम्ही इथे बघू शकताय, हे बघा, हे जे काही त्यांची पुढे लिस्ट देखील दिलेली आहे। ही टोटल 174 उमेदवारांची लिस्ट ही दिलेली आहे। तर जर तुम्हाला ही लिस्ट सविस्तरपणे बघायची असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तेथे जाऊन तुम्ही बघायचे आहे। तर बघा, हे जे काही उमेदवार आहेत तर हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कार्यरत असून पण ते सद्यस्थिती आता 150 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर आहेत व त्यांचा जे काही खुलासा आहे तो गैरहजेरीबाबतचा जो खुलासा आहे तो खुलासा देखील हा समाधानकारक नसल्यामुळे त्यांचं करार जे नूतनीकरण होत असतं 11 महिन्याचा कराराचं ते न करता त्यांचा करार जो आहे तो रद्द करण्यात येत आहे। त्याबाबतचा हा कार्यालयीन आदेश जाहीर झालेला आहे। तर बघा, तुम्हाला माहिती कशी वाटली? अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।